बाकी धरणं तर 5-10 वर्ष 25 वर्ष लागेल धरणं अजूनही पर्याय पाण्याचं काम सुरू आहे. ते तेव्हाच्या राजकीय काय ते घडलं ते घडलं पण आता आनंद आहे की धरण पूर्ण झालंय. झाले होते लोकांमध्ये समाधान पवारांकडून आणखी एका आमदारांचा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ते आता असं म्हणतात की त्यांनी चौकशी करण्याची मागणी देखील करतात आणि नाशिकमध्ये चौकशी करण्यात पण थांबवलेलं आहे. मला वाटतं चौकशी झाली पाहिजे. शेवटी असं आहे की सत्य तर बाहेर आलं पाहिजे. जे काय वास्तव आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. विनाकारण एकामेकांच्या बद्दल संशयाचं वातावरण निर्माण ठेवण्यापेक्षा आता स्वतः ठाण्याच्या प्रकरणापासून प्रक्रिया सुरू झाली आणि ते चौकशी पण थांबवली आणि मुख्यमंत्री स्वतःही त्याच्यामध्ये लक्ष घालतायत. मला वाटतं त्या प्रकरणात काय चौकशी होते याची मला कल्पना नाही. परंतु हे जे प्रकरण घडलेलं आहे त्याच्यामध्ये विनाकारण काही असं संशयाचं वातावरण काय होत आहे मला वाटतं ते दूर झालं पाहिजे. काही चौकशी बोलत असू आजी माझी असू आजी मंत्री असू विद्यमान माजी मंत्री असू आणखीन समाजाचा कुठला घटक असू तर पत्रकार असू सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. साहेब पण यामुळे कुठेतरी खडसेंच्या जावा आणि सुरुवात नाशिकच्या पत्रकार सगळ्यांना माहिती मी मित्र म्हणून सल्ला देतो की संयम ठेवा. आता ठीक आहे पण विचार माणिकाच्या मनात काही नाही म्हणजे असं काही मोठ्या मनाचा माणिक असायची मोकळ्या मनाचा अनुभव नाशिककरणं चांगला आले. आता बाहेरच्या लोकांना ते माहित आहे म्हणून ते माणिकवर टीका करतात. नाशिकमध्ये माणिकवर टीका करणारा मला कोणी कार्यकर्ते पत्रकार सुद्धा भेटणार नाही असं माझं मत. मी आता अनेक दिवस सांगतो कसं त्या पद्धतीने विरोधक टीका करतात. इस तरह से कुछ लोग खड़ा कर रहे हैं मालेगांव पर्दाफाश हो अभी कोई साजिश अभी इसके लिए मैं समझता हूँ कि राजनीति का मुद्दा है मराठी और हिंदी बोलते हैं सर आपण त्यावेळेस आपल्या बाबतीत काय दाखवू सरकारचा पैसा विधानं केली त्यामुळे मंत्रिमंडळाला खात्याचे बदनामी कारवाई करण्याचं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं. मला ती एवढीच अपेक्षा आहे सगळ्या मंत्रिमंडळांनी थोडासा मोठा परंतु आपण जे मंत्रिमंडळात काम करतो मंत्रिमंडळाच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर जनतेचा जो विश्वास आहे किंवा जनतेमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे लोकांवर जे प्रतिबिंबित झालं पाहिजे हे लोकाभिमुख सरकार आहे. त्या पद्धतीने खरं सगळ्यांनी काम करायची गरज आहे. की जे अंतर्गत विधानं करण्याची पद्धत आहे किंवा ते विधानं करून आपण आपल्या सरकारची बदनामी करतो काही योग्य नाही. कोणत्या प्रश्न मागे पडत नाही निरंतर चालत एकदा एखाद्या प्रकारे चौकशी सुरू झाली चौकशी करत असते नवीन प्रकारे चौकशी सुरू होते. याचा अर्थ नवीन प्रकरण आलं म्हणजे जुन्या प्रकारे चौकशी होते असं नाही. मला वाटतं माझी इतक्या वर्षी अनुभव चौकशी सुरू झाली ती आपोआप ती प्रक्रिया सुरू राहते. मला वाटतं पण निश्चितपणे हे जे संशयाचं घर निर्माण झालेलं आहे सगळ्यांच्या प्रत्येक एकेमेकडे संशयाने पाहतो. मला वाटतं नाशिकमध्ये तसंच वातावरण आहे. आपला कोणाला संशय आहे आपण कोणाकडे संशय माझा संशय कोणावर नाहीये माझ्यावर कोणाला संशय आहे त्यामुळे त्यापेक्षाही मला वाटतं की चौकशी झाली पाहिजे निपक्षपात झाली पाहिजे आणि मला वाटतं त्याच्यातून ठीक आहे सत्य आहे त्याच्यानंतर समोर आलं पाहिजे. नाशिकच्या इगतपुरीत अधिकाऱ्याला
परंतु काय आहे की आजकाल लोकांना सवंग लोक मिळवण्यासाठी या पद्धतीने हे सगळे आरोप आहेत. मला वाटतं त्याचं रोहित पवार तुम्हाला खूप काम शिल्लक नाही. कारण या सगळ्या त्यांनी सुद्धा कशी वर्तणूक काढली त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर थोडं ते चित्रित झालं. अधिकारी काम करत असेल तर रागा होतो म्हणून आमदार रागवले असतील. याचा अर्थ ते काही त्यांना काही त्या जीवित हानी काही धोका आहे त्याच्या की त्या अधिकाऱ्यांवर काही प्राणघात झाला. शक्यतो आमदारांनी संयम बाळगलाच पाहिजे. संयम बाळगून शांतता मार्गाने जे काम होऊ शकतं आता काही पूर्ण होणार नाही. कधी कधी आता पहिल्यांदाच मंत्री झाले स्वाभाविक लोकांच्या अपेक्षा भरपूर आहेत. काम का होत नाही म्हणून कार्यकर्त्यांचे नाराजी खूप असते. मला वाटतं त्यामुळे सुद्धा कधी कधी माणसाला त्रागा येतो. परंतु एवढं राजकीय भांडण करण्याची आवश्यकता नाही की मी हिरामन खोसकर साहेबांशी मी बोलणार आहे. कारण अजूनपर्यंत प्रश्न आमच्या समोर आलेला नाही. ही भूमिका बरोबर आहे आपण जे म्हणतो की ज्या भागातलं पाणी ज्या भागातून आपण आणतो त्या भूमिपुत्रांचा अगोदर हक्क असला पाहिजे. आपण जर मुंबईचं उदाहरण मी आता पालघर जिल्ह्याचा मी पूर्वी संपर्क मंत्री असताना बराच दौरा केला. आज सगळ्यात जास्त कुपोषित बालक जवाहर मोखाड्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मागासलेला जिल्हा राहिला. सगळ्या धरणाचं पाणी मुंबईला जातं, ठाण्याला जातं. आज मुंबईत कोणतीही संस्था कोणताही उद्योग हजारो कोटी रुपये नफा कमवतात. परंतु कुणाला असं वाटतं नाही की आपण सीआरसीआर फंडातून हे तालुके दत्तक घ्यावे. मुंबईच्या कोणत्या उद्योगपतीला बिल्डरला वाटलं नाही की हे तालुक्या मी दत्तक घेऊन या भागातल्या आदिवासी मुलांच्या सारखं काही करावं. म्हणजे मला याचा फार दुःख आहे. मी पहिल्यापासून या विषयात बोलत आलेलो आहे. ज्या पाण्याच्या भरोसा मी एवढ्या सगळ्या इमारती बांधलेल्या आहेत. मला वाटतं त्या लोकांचं दायित्वच आहे. सरकारने सुद्धा या बाबतीमध्ये या सगळ्या पाणी वापर करणाऱ्या लोकांच्या करता काहीतरी बंधनं घातली पाहिजे. तेवढी रक्कम त्या आदिवासी भागांच्या लोकांसाठी मग त्याचं पुनर्जीवन असेल, त्यांच्या जीवन उंचावण्यात असेल, शेतीला किंवा त्यांच्या पाणी द्यायचा प्रश्न असेल. आज पावसाळ्यात पाणी संपलं, एकदा पाऊस संपला की त्यांना मग पिण्यासाठी जो पाणी शिल्लक राहत अशी अवस्था. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.